नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 30 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे. मागील व्हिडिओमध्ये मी 28 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आणि त्याची बाहीसुद्धा आपण दाखवलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग पाहूया. इथे उंची घेणार आहे मी 13 इंच, त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 14 इंच या इथे मी घेतलेलं आहे. शक्यतो या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवेन, बाहीपासून सर्व. आता इथं उंची घेतल्यानंतर शोल्डर घेऊया 5 इंच, अजून एकदा 5 इंच घेतलं. मुंडा घेणार आहे मी फक्त 5.25. इथे 5.5 नाही घ्यायचा, 5.5 आपण 32 मध्ये घेतो. ठीक आहे. इथे या पद्धतीने मुंडा घेतल्यानंतर 30 छाती आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5 आणि यामध्ये हे 1.5 इंच मार्जिन, 24 इंच कंबर आहे, तर 6 होतो त्याचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. पहा, अजून एक मी मेथड सांगते तुम्हाला. इथे 1/2 इंच असं तुम्ही क्रॉस बॅक घ्या. जर तुम्हाला मुंड्याला परफेक्ट जर आकार येत नसतील ना, तर तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस बॅक घ्यायचा आहे. 1/2 इंच आणि इथून घ्यायचं 1 इंच. पहा, या पद्धतीने खूप छान असे मुंड्याला आकार येतात आणि तुमच्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा येणार नाहीत. आता हा झाला आपला बॅक पार्ट. फ्रंट मुंड्याला आकार देण्यासाठी इथून 1/2 इंच असं आतमध्ये येऊन हा आकार देऊन घ्यायचा. इथं शोल्डरची पट्टी मी 2.5 इंच घेणार आहे. 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 1.25 इंच इथं गळ्याची रुंदी राहते. तर गळा रुंदी किती येते हे पाहायचं नाही. पहा, 5.5 इंच गळा आहे, 6 इंच इथं उंची घेतली. कारण कमी साईज आहे तर आपल्याला इथं गळ्याची रुंदी कमीच लागणार आहे. जेवढी तुम्ही गळा रुंदी जास्त घ्याल ना, तेवढा इथं गळा पसरणार आहे आणि मग शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम होणार आहेत. इथे मी डाऊन केलेलं आहे गळ्याकडे. ठीक आहे. आता इथं 2.25 इंच घेतलेलं आहे. थोडी मला उंची कमी वाटते तर मी इथं 2.25 इंचच घेतलेली आहे. जेव्हा ब्लाऊजची उंची कमी असते ना, त्यावेळेस 2.25 इंचच तुम्ही क्रॉसपट्टी टाकायची, म्हणजे शोल्डर पुढे उतरण्याचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. इथे अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतले. क्रॉसपट्टीला आकार दिल्यानंतर इथं कटोरी घेणार आहे मी. तर इथं मी कटोरी 4.5 इंचच घेणार आहे. इथे सुद्धा असं मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक सरळ लाईन ओढून घेतली. सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर गळ्याजवळ 1 इंच वरती जायचं. असं एक सरळ लाईन ओढून घेऊन या पद्धतीने कटोरीला तुम्ही आकार देऊन घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने इथे पूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. तर अजून एकदा मी समजावून सांगते. उंची आहे 13 + 1 14 इंच. उंचीचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डर घेतलेला आहे मी 5 इंच. परत इथे शोल्डरची पट्टी आपण 2.5 इंच ठेवलेली आहे, त्यामध्ये 1.25 इंच प्लस केलं तर किती झाली शोल्डर पट्टी? 3.25 इंच. आणि इथं 1.25 इंच गळ्याची रुंदी राहिलेली आहे. शोल्डर मुंडा घेतलेला आहे मी 5.25 इंच. पाठीमागील मुंड्याला 1 इंचावरती आकार दिलेला आहे आणि पुढच्या मुंड्याला दिलेला आहे 1/2 इंचावरती. इथे मी 1/2 इंच डाऊन केलेला आहे. तर सर्व पॉईंट मी लिहून देते, त्या पद्धतीनेच तुम्ही इथं मार्किंग करायचं आहे. कंबर आहे 24, त्याचा चौथा भाग होतो 6, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी किती झाले? 7 इंच. आणि इथे हे 1.5 इंच मार्जिन. ठीक आहे, हे कमरेचं झालं. आता इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी 2.25. इथे 2.25, इथे 2.25. एक सरळ लाईन ओढून घेतली आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेतलेला आहे 0.75 म्हणजे 1.25 इंच. इथून कटोरी घेतलेली आहे मी 4.5 इंच आणि एक सरळ लाईन ओढून घेतली आणि इथे 1 इंच मी वरती जाऊन या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. ठीक आहे. हा पूर्ण आपला डायग्राम झालेला आहे. अगदी सविस्तर असा मी हा समजावून सांगितलेला आहे. आता ही आपल्याला कटोरी वाढवायची. तर तुम्ही काय करायचं आहे, ही जी कटोरी आहे ती आहे अशी एका पेपरवरती दुसऱ्या आखून घ्यायची आहे, म्हणजे आहे असा हा ड्राफ्ट करून घ्यायचा आहे. पेपर तुम्ही जर कटिंग करत असाल तर ही तुमची मूळ कटोरी आपोआप सेपरेट होऊन निघेल. सेपरेट कट होऊन निघाल्यानंतर तुम्ही ही दुसऱ्या पेपरवरती या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे अशी ड्रॉ करून घेतल्यानंतर इथे 1/2 इंच, इथे 1/5 इंच. लहान साईज आहे
म्हणून मी फक्त 1.25 इंचाने कटोरी वाढवणार आहे. इकडे 1.25 इंच, इकडे 1.25 इंच, 1.2 1.2 जी कटोरी आलेली आहे त्याचा असं सेंटर करून इथे सुद्धा मी 1.25 इंचच घेणार आहे. पहा 1.2. तिन्ही बाजूनी आपण समसमान कटोरी वाढवत आहोत. आता इथे अगदी हळूहळू असा आकार वाढवत इथे हा जॉईंट करायचा आहे. लक्षात घ्या, आकार बिघडू द्यायचे नाहीत. तर हे असं जोडून घ्यायचं. हे आता हे सगळं आपण जोडून घेऊ. जोडून घेतल्यानंतर इथं आता मी टक्स देणार आहे. टक्स किती द्यायचं आहे मला? 1.25 वाढवलेलं आहे ना आपण, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून 1.5 इंचावरती टक्स द्यायचा. टक्सची रुंदी आपण किती घेतली? 1.5 इंच. आणि टक्सची उंची घेतली 2.5 इंच. पहा 2.5 इंच घेतलेली आहे. आता ही परफेक्ट कटोरी आहे की नाही हे कसं पाहायचं? तर इथून आपली कटोरी चेक करायची. 4.5 इंच कटोरी आहे, त्याचा निम्मा होतो 2.25. पहा इथे हे शिलाई मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे. इथून सुद्धा 2.25 इंच इथे हे शिलाई मार्जिन राहिलेलं आहे. आता जर तुम्हाला इथं थोडंसं कमी वाटत असेल मार्जिन, तर थोडासा आकार इथं बाहेरून देऊन मिळवायचा. पहा, परंतु तेवढंच घ्यायचं आहे मार्जिन, एक्स्ट्रा वगैरे येऊ द्यायचं नाही. तर हे परफेक्ट आपली कटोरी 4.5 इंचाचीच तयार राहणार आहे. आता आपण बाहीचं कटिंग पाहूया. इथे उंची घेते मी सर्वात पहिल्यांदा. 4 इंचाची आपण बाही घेऊया. पहा 4 + 1 5 इंच. इथे आता 3 इंच घ्यायचं. 4 इंचाच्या बाहीमध्ये मी नेहमी सांगत असते कॅप हाईट किती घ्यायची आहे? 3 इंच. आता इथं छाती घेरानुसार आपण बाहीचं कटिंग करू. आपण मुंडा घेर मोजला नाही पाठीमागचा. पहा, तर शक्यतो मुंडा घेर मोजायचा. आता आपण मुंडा घेर मोजायला विसरलेलो आहे, तर इथे छातीचा चौथा भाग सरळ सरळ घेऊन एक बॉक्स तयार करा. म्हणजे हे आपली बाहीचं कटिंग छाती घेरानुसार होणार आहे, हे लक्षात घ्या. आता आपण 1.5 इंच मार्जिन घेतले. 1.5 इंच मार्जिन घेतले म्हणून इथे हे 1.5 इंच. आणि हे जे काही राहिलेलं आहे याचा असा लाईन ओढून घ्यायची. आता इथे हे जे काही अंतर आलेलं आहे सेंटर करून घ्यायचे. असे 4 समसमान भाग करून घ्यायचे. आणि इथे हे 1 इंच, हे 1/2 इंच वरती, हा पॉईंट पण 1/2 इंच वरती द्यायचा आणि हा 1/2 इंच खाली. आता जर तुम्हाला हे अंदाज समजत नसेल तर तुम्ही काय करा, टेपने मोजून हे घेऊ शकता. आता आकार देणार आहे. पहा, हा झाला पानाचा पुढचा आकार. आता बाहीला पाठीमागचा आकार द्यायचा. एक पॉईंट दिला 1/2 इंचावरती. इथून या पद्धतीने 5 इंच दंडघेर, याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, हे जोडून घेऊ आपण. एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बाहीचं कटिंग समजलं नसेल तर सेपरेट तुम्ही बाहीचं कटिंग पाहू शकता. उंची इथं 4 + 1 5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. 3 इंच टोटल घेतलेलं आहे. 7.5 इंच इथं बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घेतलेला आहे. इथे हे 1.5 इंच आहे. दंडघेर 5 इंच आहे. इथे सुद्धा हे 1.5 इंच आहे. आणि आकार आपण पाहिलेलेच आहेत. तर अशा पद्धतीने इथे 30 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.